तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आणि मी पहिल्यांदा मराठीमध्ये व्हॉइस ओव्हर करतो. तर गाईज, मी राहतो नागपुरात आणि माझी मातृभाषा जी आहे ते मराठीच आहे. आज आहे डे 14 माझ्या 100 डेज मिनी ब्लॉग सिरीजच्या. आज मी सकाळी सकाळी उठून जातो आणि आंघोळ वगैरे केल्यावर मी चाललो होतो मंदिरात मस्त पाणी वगैरे टाकून देतो आणि त्याच्यानंतर मी येऊन जातो घरी आल्यावर मी बसून जातो अभ्यास करायला आणि अभ्यास होते आणि मग होऊन जाते माझ्या ट्युशनला जायचा टाइम. मी पटापट कपडे वगैरे घालून घेतो आणि मी आज पैदल छत्री घेऊन निघून जातो बस स्टॉप कडे. आज मी छत्री यासाठी घेतली होती कारण पाऊस नव्हता येत. आज होती खूप जास्त गरमी, त्याच्यामुळे माझ्याकडे छत्री होतीच तर त्याला यूज करून घेतलं. बस स्टॉपवर पोहोचून जातो आणि बस स्टॉपवर पोहोचल्यावर थोडी वेळ बससाठी थांबतो आणि घरी गेल्यावर मस्तच मी चहा आणि टोस्ट खाऊन घेतो. थोडा वेळ टाइमपास वगैरे करतो, मग टाइम होऊन जाते माझा अभ्यास करायचा. तर अभ्यास करायला बसतच होतो पण माझा इयरफोन मला भेटत नव्हता. खूप इकडे तिकडे शोधल्यावर मला तो माझ्या टेबलवरच भेटते. मी बिनफालतू माझा एवढा टाइम वेस्ट केला. यानंतर पटापट अभ्यास वगैरे करून घेतो आणि अभ्यास वगैरे केल्यावर मी चाललो होतो झोपायला. तर आज माझे झाले आहे 69 सबस्क्रायबर, म्हणजे माझ्या 10 दिवसापासून एक पण सबस्क्रायबर नाही वाढला. जर तुम्हाला माझे मराठीमध्ये ब्लॉग्स आवडले असेल तर फटाफट मला कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक पण करा. तर मी रोज ब्लॉग मराठीतच बनवत जाईन. बाय बाय.